नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार गंमत भंडारी, जे दैनिक पार्श्वभूमीचे संपादक आहेत बीड जिल्ह्यातले. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे किमान 3-4 दशकं ते पत्रकारितेमध्ये आहेत. आणि त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण घडलेलं आहे, अर्थकारण घडलेलं आहे, समाजकारण जे घडत असतं, हे सगळं त्यांना मुखोद्गत आहे. म्हणजे वर्षाचे 365 दिवस त्यांची लेखणी धगधगत असते. आणि त्याच्या लेखणीचा धाक राजकारण्यांना आहे आणि गुंडांना देखील आहे. आता त्यांच्याकडनं आपल्याला सगळी जी वास्तव कथा आहे, मस्साजोगमध्ये जे काही घडलेलं आहे, अतिशय निर्गुण घडलेलं आहे, माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडलेली आहे. आणि उद्या बीडमध्ये मूक मोर्चा निघतोय, जो अभूतपूर्व असा मूक मोर्चा असणार आहे या घटनेचा निषेध करणार. तर गंमत भंडारीजी, तुम्ही सांगा आता थोडक्यामध्ये पार्श्वभूमी, की या मोर्चा मध्ये कोण कोण सामील होणार आहे आणि नेमकं याचं स्वरूप काय असणार आहे आणि याच्या मागची नेमकी भावना काय आहे? म्हणजे एक तर सर्व पक्षीय आहे, सर्व जाती धर्माचे लोक देखील त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. नमस्कार फळे साहेब. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 14-15 दिवसापूर्वी एक निगरण हत्या झालेली आहे. निगरण हत्या आपल्याला याच्यासाठी बनायची, हत्या बऱ्याच होत असतात. मी काही राजकारणी नाहीये, मी काही वेगळे शब्द वापरणार नाही. पण ज्या पद्धतीनं हत्या झाली, म्हणजे 3 तास त्याला टॉर्चर केलं गेलं. हत्या होत असताना एखाद्यानं त्याचं नळलं दाबलं, त्याला विष देऊन पाजलं तर मृत्यू लवकर येतो. परंतु 3 तास ज्या पद्धतीनं त्याला टॉर्चर केलं, त्याच्या अंगावर एक एक इंच सुद्धा जागा शिल्लक नाही, त्याच्या चेहऱ्यावर जागा शिल्लक नाही, त्याच्या छातीवर मोठे वार म्हणजे जोरात वार केले गेलेले, फासड्या तुटल्या. आणि ह्या पद्धतीने त्याला झिजू झिजू मारलेलं हे सगळ्यात हृदयद्रावक होतं. आणि ही हत्या परळी जवळून म्हणजे एक 50-60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केच शहराजवळ झालेली आहे. त्याच्यात पोलिसांचं अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत त्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे. जेव्हा की त्या हत्या होण्याच्या अगोदर ती घटना घडली होती. म्हणजे हे जे काही जण बोलतायत ना की नाही, पहिल्या दिवशी छोटीशी घटना घडली होती, घटना चांगलीच घडली होती. ज्यांनी हत्या केली आहे त्यांना तिथं मारहाण करण्यात आली होती, त्यांना हुसकावून लावलं असा शब्द वापरला गेलेला आहे. असं हुसकावून लावलेलं नाही, त्यांना चांगलं मारलं होतं. परंतु त्याचा राग मनात धरून ह्याला किडनॅप केलं जातं, पोलीस स्टेशनला सूचना जाते आणि पोलीस स्टेशनला सूचना दिल्यानंतरही पोलीसवाले काही करत नाही. जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा पोलीस ऍक्शन मध्ये येते. त्यांचा भाऊ 3 तास तिथे बसून राहतो. आणि मग त्याच्यामुळं आणि जेव्हा त्याचं प्रेस सापडतं, व्हिज्युअल सापडतात गाड्यांचे त्याला घेऊन जातानाचे, तेव्हा हे प्रकरण उजेडात आलं. आणि जेव्हा डेड बॉडी सापडली, त्याच्यावरचे वन बघितले, घाव बघितले, नंतर हे प्रकरण फार जास्त, फार म्हणजे अतिशय क्रूर पद्धतीनं, ज्याला आपण ब्रुटल डेथ म्हणू, त्याच्यामुळं बीड जिल्ह्याची जनता एकदम संताप व्यक्त करण्यात आला. आणि मग ह्याला थोडस वेगळं स्वरूप आलं. एवढं असतानाही पोलिसावर काहीही कारवाई झाली नाही. तिथं सगळेजण पोहोचले, रस्ता रोको झाला, स्वतः एसपी गेले, तिथल्या कोणत्याही फौजदाराची बदली केली नाही. एक ASI होता साधा, त्याची बदली केली गेली. आणि तो जो मेन PI होता त्याची बदली झाली नाही, त्याला कंट्रोल रूमला सुद्धा हे केलं नाही. गेल्या 4 दिवस त्याला तिथं तपास करीत होता. म्हणजे ही भयानक घटना आहे. आमचा बीड जिल्हा, तुम्ही सगळे लोक म्हणता की आमचा बीड जिल्हा बिहार आहे, बिहार आहे. अहो खरंच बिहार आहे. सर्वसामान्यांना इथं जगणं किंवा कोणत्या पोलीस स्टेशनला गेलं ना सहजासहजी हे होणार नाही. ह्याला कारण आहे अर्थकारण. अर्थकारण कोणतं आहे? गेल्या 30-35-40 वर्षापूर्वीचं अर्थकारण आहे. अर्थकारण म्हणजे पहिल्यांदा परळीलाच का जास्त आहे? परळीला ह्याच्यामुळे जास्त आहे, परळीला थर्मल आहे. थर्मलच्या नावावर हजारो कोटी रुपये येतात तिथं. आणि मग ते प्रत्येक टेंडर मिळवायचं. म्हणजे तिथले जे भांडे ते एकाच समाजाचे असतात, तसं काही वेगळे वेगळे जातीचे भांडण नाही. पण ते टेंडर मिळवायचं, टेंडर मिळवायचं. मग लोकप्रतिनिधी आले, त्यांच्या माणसाचा संबंध आला, कोणाला टेंडर भरू द्यायचं नाही. मग तिथं रिव्हॉल्व्हर आले. आमच्या जिल्ह्यामध्ये 1200 रिव्हॉल्व्हर आहेत. आमची तर रिव्हॉल्व्हर म्हणजे जसे बिहारला मिळतात ना तसे मिळतात. एखादा अधिकारी चांगला आला, ठीक आहे, तो देणार नाही. पण आमच्या इकडे बरेच असे कलेक्टर आले
की ज्यांना अडीच अडीच 3-3 लाख रुपये दिले की आमच्याकडे लायसन मिळतंय. आता 1200 लायसन जे आहेत ना, त्याच्यातले 250 लायसन कॅन्सल करण्याचा प्रस्ताव आलेला आहे. प्रस्ताव कशामुळं? त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अरे तसं नसतं. गुन्हे दाखल आहे म्हणजे गुन्ह्यातून सुटका बी असते. जे 1000 झालेत त्यांच्यावर त्यांनी कधी, आणि लायसन्सड पिस्तूलनं कोणताही मर्डर झालेला नाही आमच्याकडं. जे काही झालं एक लायसन्सड असतं आणि एक कट्टा असतो. कट्ट्यानं फायरिंग करायची किंवा मारायची. आताच तुम्ही कैलास मेटचा व्हिडिओ बघितला असेल, त्यांनी फायरिंग केलेली. अहो ती फायरिंग आजची नाहीये, ती फायरिंग जेव्हा इलेक्शन झालंय ना त्यावरची आहे. आता हे प्रकरण एवढं वाढलं त्याच्यामुळं. कॅमेरा सरळ करा, कॅमेरा. हो केला कॅमेरा सरळ. नाही. हा, त्याच्यामुळे हे प्रकरण वाढलंय. सगळ्यात महत्वाचं ज्या त्याला म्हणजे आज वाल्मिक कराडचं त्याच्यात नाव येतंय. जेव्हा हा गुन्हा दाखल झाला, हा मर्डर झाला, त्याच्यानंतर 6 महिन्याच्या अगोदर मे मध्ये खंडणीचा गुन्हा आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण मूळ महत्वाचा विषय विसरून चाललोय. हे का झालं? ह्या ज्या कंपन्या आल्या, सौर कंपन्या आणि हायड्रो म्हणजे सोलार कंपन्या, अहो ह्याच्यामुळे आमच्याकडे खूप मोठ्या गोष्टीत भ्रष्टाचार वाढलाय. आमच्याकडे डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे हे लोक त्यांना इथं येऊन 7,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि यांना करोडो रुपये कमवायचे. जिथं पैसा आला तिथं दादागिरी आली. त्याच्यामुळे वाल्मिक कराडच्यावर गुन्हा दाखल झाला. का गुन्हा दाखल झाला? 2 करोड रुपये पाहिजे. 2 करोड कंपनीवाला फुकट देत नसतो, तो 20 कोटी कमवत असतो. तुम्ही वाल्मिक कराडलाही नाव ठेवू नका, या वरच्या राजकारण्यांना नाव ठेवा. हे जे राजकारणी तिथं तुमच्या मंत्रालयात बसून आमची इथले जे लिलाव करतायत, दिल्लीला बसून जे लिलाव करतायत ना, जे सांगतायत तिथं बसल्या बसल्या, आणि आमच्या राजकारण्यांची पार्टनरशिप आहे. ह्या सौर ऊर्जा जे आहे ते सौर ऊर्जा काही आत्ताच नाहीये. हे सौर ऊर्जा फार दिवसापासून चालू आहे, पवन ऊर्जा फार दिवसापासून चालू आहे. ह्या आमच्या इथल्या पुढाऱ्यांचे पार्टनरशिप आहे. 10% 20% त्यांच्यात त्यांचा हिस्सा आहे. आणि मग आमच्या धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री झाले, मग ह्याला जास्त जोर आला. धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा ह्याला कुठेतरी ब्रेक लावायला पाहिजे होता. त्यांनी ब्रेक लावलेला नाहीये त्याला. म्हणजे मंत्री खरं आमच्या पालकमंत्री तेच आहेत, महाराष्ट्राचे मंत्री ते असतील धनंजय मुंडे साहेब, पण आमचे इथले पालकमंत्री कोण आहेत? वाल्मिक कराड साहेब. अहो वाल्मिक कराड साहेब, अहो धनंजय मुंडे साहेब, पैसाच कमवायचा आहे ना, कशाला कमीतो हो याच्यातून? पैसा कमवाय, एका दुसरी प्रॉपर्टी घ्या. 5 कोटीची घेतली तर 25 कोटी होते तो. कशाला तुम्ही गोरगरिबाची मुंडकी मोडता? कशाला पर्सेंटेज घेता? ह्या गोष्टीला मी मुंडे साहेबांना बोललो होतो की तुम्ही हे बंद करावं. तुम्हाला एवढं झालं काय? आता 1,40,000 मतांना निवडून आलेत, मग वाल्मिक कराडांची दादागिरी वाढणारच आहे. आता काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टीचा, ह्याचं सगळे खरे मूळ म्हणजे आता जे झालंय, जे मोर्चे निघाले, जे हे चाललंय, ह्याचं खरं मूळ कुठे आहे माहितीये का? विधानसभेचं इलेक्शन, लोकसभेचं इलेक्शन. लोकसभेला जो पराभव झाला त्याच्यामुळे हे चिडलेले, विधानसभेमध्ये हे निवडून आलेत, प्रचंड मताने निवडून आलेत, एकमेकाला एकमेकाला विरोध केलेला आहे प्रत्येक ठिकाणी. आता त्याचं हे रूपांतर व्हायलंय. उद्याचा जो मोर्चा निघायलाय, माझी विनंती आहे बाकीच्या सगळ्यांना, एकाही आमदारानं त्याचं नेतृत्व करायचं नाही. सर्वसामान्यांचं एक शिष्टमंडळ बनवा आणि जिल्हाधिकारीकडे जा. मोर्चा पाहिजेच आहे, पण आता तुमची गरज नाही, तुमचे भाषण चालणार नाही, आमदार खासदारांचं कोणतेही भाषण होणार नाही. तर ह्याला सार्वजनिक स्वरूप, जनतेचं मत हे दिसणार आहे लोकांना. उद्याचा मोर्चा आहे, प्रत्येक जण स्वतःच्या पोळी भाजून घ्यायला लागलेत. हे बघा, तिथं मर्डर झालेला आहे, अत्यंत क्रूर झालेला आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, पण ह्याच्यात राजकारण आणता कामा नये आणि जातीवाद आणता कामा नये. आज आत्ता एक 15-20 मिनिटापूर्वी, 1 घंट्यापूर्वी ह्याला हे झालं, रस्ता रोको झाला रेणापूरला. अरे काय, असं नका करू. आणि याला पोलीस खातं जबाबदार आहे. स्कॉटलंड यार्डला माग टाकती आमची पोलीस, ते फक्त भ्रष्टाचारात गेले, सापडत नाही गुन्हेगार. एवढं डिजिटल यंत्रणा असताना गुन्हेगार सापडू शकत नाही. 100% पोलिसांनी प्रयत्न केला, आणून बसवा घरचे त्यांचे. हा, आणखीन एक क्लिअर करतो की धनंजय मुंडेंना ते 2 आरोपी कुठे आहेत हे माहित नाही. काही धनंजय मुंडे एवढा माणूस नाहीये साहेब, फळे साहेब एवढा माणूस येडा नाहीये ते की त्यांना तो सरेंडर करायला लावणार नाही. मात्र वाल्मिक कराड कुठे हे त्यांना माहिती. आणि काय गुन्हे? खंडणीचा गुन्हा आहे, बेलेबल सेक्शन आहे. ठीक आहे, कायद्यानं तुम्हाला अधिकार दिलाय अँटीसिपेटरीला जायचा, प्रयत्न करा आणि सरेंडर व्हा.
सरेंडर झालं, मला हे माहिती आहे की बेलेबल सेक्शन आहे, तात्काळ बेल होणार आहे, म्हणजे बेल होणार आहे, पण एमसीआर मध्ये राहावं लागेल. अहो एवढं सगळं चाललं असताना धनंजय मुंडे साहेब, तुमची काय अप्रोच आहे, कसं बोलताय तुम्ही, तुमची बॉडी लँग्वेज काय? बॉडी लँग्वेज ही लोकांना बोलत असते, दिसत असते. तुमचं हृदयातून बोलता काय हे दिसत असतं. हे बघा, मुंडे साहेब होते, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालत होते. तुम्हाला हा बदल करावा लागेल, आणखीन 5 वर्ष जायचे. मला हे माहिती आहे की काही जण आमदार मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज आहेत, आणि मग ह्या चांगला मोका त्यांना आलाय की चला धनंजय मुंडेचं मंत्रीपद घालवा, धनंजय मुंडेचं मंत्रीपद घालवा. पण दोघही जबाबदार आहेत या गोष्टीला. हे चालणार नाही. आरोपी पकडले पाहिजे. आरोपी 100% पकडू शकतात, तुम्हाला सांगतो. पोलीसवाले पकडू शकत नसते, आरोपी कुठे? 100% पकडले जाणार आहेत. अहो त्यांचे नातेवाईकांचे फोन आहेत, बाकीचे फोन आहेत. माझं म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब, सरेंडर करायला लावा. आज तुम्हाला माहित नसेल मी हे छापलंय, तुम्ही भेट का नाही दिली? आता काय पेपरला बातम्या आल्यावर तुम्ही भेट देताल? हा, आणखीन क्लिअर करतो फळे साहेब, तिथं भेट द्यायला गेली, एकांतात भेट घ्या. मीडिया फार बेकार आहे, मीडिया उचकायला बसलेला आहे. तिथं गेले की 10-5 माणसं येणार, मग वाकडं तिकडं बोलणार, मग त्याची रेकॉर्डिंग होणार, मग प्रसारित होणार. त्यांना आरोपी पकडण्यात इंटरेस्ट नाहीये मीडियावाल्यांना. त्यांना ते प्रकरण जितकं चेतून ठेवायचं त्याच्यात इंटरेस्ट आहे. जर तुम्हाला खरा न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला तिथं साहेबांना जावं लागेल, तिथं भेट द्यावी लागेल, त्यांना श्युरिटी द्यावं लागेल, आणि हृदयातून द्यावं लागेल. वरून वरून चालणार नाही. हे राजकारण आमच्याकडे फार चालू नाही आहे. आता हे सगळ्यात बरं का, महत्वाचं. भंडारेजी, तुम्ही हा, जे म्हणता मीडियाबद्दल, तर ते काय मी त्याच्याशी हा, फार काही सहमत होणार नाही. कारण की काय, आता हे बघा की तुम्ही तुमच्या पार्श्वभूमीमध्ये एक चौकट छापली होती, ही सगळी घटनेची सुरुवात झाली काहीतरी, की वाल्मिकांना तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. हो. अशा ती ती चौकट काय होती ते एक मला सांगा तुम्ही. दुसरं नाही त्याच्यानंतर नाही, म्हणजे तुम्ही तुम्ही आत्ता जे सांगताय खंडणी वगैरे, कारण हे सगळं हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. हे किती गंभीर प्रकारचं आहे, मोकोका लावू वगैरे सगळं सांगितलेलं आहे. मुख्य मुद्दा असा आहे की बीड जिल्ह्याचं जसं तुम्ही गोपीनाथजी मुंडे यांचा उल्लेख करताय, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. धनंजय मुंडे कसे घडले आणि कसे आता बिघडले, हे देखील हो, तुम्ही राईट. सांगताय. बरोबर. हे हो, तुम्ही तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. म्हणजे ते फड तुम्ही जे उल्लेख केला रिव्हॉल्वरचा, तसं धनंजय मुंडे यांचं देखील छायाचित्र ते रिव्हॉल्वर सह प्रसारित झालेलं आहे. आणि शंभर जे टक्के झालंय. परळीचं ते थर्मल स्टेशन, मग ते कसं वजन मापे काठ 5 5 टनाचं कसं 50 टन दाखवा, आणि कसे धमक्यान काय वगैरे, हे सगळं तुम्ही तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यावरून तुम्ही एवढं पोट तिडकीने बोलताय. आणि तुम्ही हे एवढं सुद्धा बोललेलं आहेत की आता जसं तुम्ही सांगितलं की देहबोलीबद्दल, म्हणजे माणसाच्या अंतर्मनात जे आहे ते 60-70% ती देहबोलीच सांगत असते. हे अगदी बरोबर आहे तुम्ही. हा, मग हा, तसं तुम्ही वाल्मिकी कराड यांच्याबद्दल ज्या वेळेला धनंजय मुंडे यांना विचारलं, त्यावेळेला त्यांनी कसं अंग झटकून टाकलं, कसं झटकलं ते, हो. हे देखील तुम्ही नाही छापलेलं नाही. आहे. तर हो, ती वस्तुनिष्ठ कथा जी तुम्ही छापलेली आहे त्याच्याबद्दल सांगा. हो, माझं म्हणणं काय की तुम्ही ह्या प्रकरणापुरतं हे मर्यादित ठेवू नका वाल्मिक कराडला. वाल्मिक जेव्हा पहिल्यांदा धनंजय मुंडे पालकमंत्री ते झाले, तेव्हा जे काही होत होतं, म्हणजे सगळी यंत्रणा, पोलिसांना फोन, अधिकाऱ्यांना फोन, कामासाठी फोन, कोणाला कोणतं काम द्यायचं हे वाल्मिक कराडच करत होते. मध्ये 1 वर्ष पद गेलं, 1 वर्ष पद गेल्यानंतर परत पालकमंत्री पद आले, तेव्हा सुद्धा मी हे छापलेलं आहे. तुम्ही ह्याच्याशी हे जोडा. कारण की तिथं कोणतीही गोष्ट जायची म्हणजे एखाद्याला ग्रामपंचायतच्या सरपंचाला एखादं काम द्यायचं म्हणजे अगोदर तिथं पैसे जमा करावे लागायचे 10%. आणि मग हे पैसे, हे मी ऑन रेकॉर्ड छापलेलं आहे. हे मुंडे साहेबांना सुद्धा आव्हान केलेलं आहे की तुम्ही हे बंद करा. अहो जर तुम्ही पैसे घेतला त्या सरपंचाकडून, प्रत्येक सरपंचाकडून, किंवा जे काही काम मिळायचं, म्हणजे धनंजय आपलं वाल्मिक कराडच काम द्यायचं ठरवायचे. कोणतं टेंडर कोणाला मिळायचं हे वाल्मिक ठरवायचे. कोणावर कोणता गुन्हा दाखल करायचा हे वाल्मिक कराड ठरवायचे. म्हणजे मी त्यांच्या विरोधात हे बोलत नाही, परंतु हे चालत नसतं. एक लक्षात ठेवा. आता हे प्रकार जास्त का झाला आणि याचा परिणाम का होत नाही? सगळ्यांचा एकच प्रयत्न आहे सध्या की धनंजय मुंडेचं मंत्रिपद गेलं पाहिजे. मला एक सांगायचंय की विजय पचविणं सोपं विजय पचविणं सोपं नसतं, पराभव पचवावाच लागतो. 1,40,000 जो विजय मिळालेला ना, तो विजय धनंजय मुंडेंना पचविता येत नाही. ते का पचविता येत नाही? फक्त वाल्मिक कराडमुळे पचविता येत नाही.
आज वाल्मिक कराड आणि ते दोघं जण तर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मी वाल्मिक कराडविषयी जे लिहितोय ना, की आता आम्हाला बी वाल्मिक कराडला कोणतं जर एखादं सार्वजनिक काम असेल तर त्यांना सांगावं लागायचं की ह्या रेशन दुकानदार देत नाहीये, वाल्मिकराव तुम्ही याच्यात लक्ष घाला, आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर कारवाई व्हायची. चांगली चांगली तर म्हणजे कारवाई झाली म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. आम्ही धनंजय मुंडेला कधीच सांगितलं नाही कोणतंही सार्वजनिक काम असो. आमच्याकडे तीन पद्धतीनं पैसा येतो. एक वाळूचा पैसा येतो, एक परळीला त्या माध्यमानं पैसा येतो, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून, आणि एक रेल्वेच्या माध्यमानं पैसा येतो. आमच्या इकडे जेवढी रेल्वे गेली 10-10 पट पैसे उचलले गेलेले आहेत. सगळे खोटे कागद, म्हणजे हे सगळं अर्थकारण आहे. या सगळ्यांना हे वाल्मिक कराडची ताकद का वाढली की गेल्या 5 वर्षामध्ये ते पालकमंत्री आहेत. आता इतक्या दिवस दोघं बहीण भाऊ वेगळे होते, आता दोघं बहीण भाऊ एकत्र झालेले आहेत. त्याच्यामुळे मग त्यांची परत जोर वाढलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीत इलेक्शन येत आहे, जातीवाद येतोय, जरांगे साहेबांचं जे आंदोलन आहे ते सुद्धा येत आहे. अहो, आमचे मुंडे साहेब असताना दोन्ही बाजूला इकडे मराठा असायचे, इकडे वंजारी असायचे. मराठा माणूस, मराठा पुढारी गाडीत बसल्याशिवाय गाडी साहेबांची पुढे जात नव्हती. परंतु ह्या लोकसभेपासून आमच्याकडे जातीवाद जास्त वाढलेला आहे. आणि ह्या म्हणजे ह्याच्यात सगळ्यात जास्त कारणीभूत असतील तर धनंजय मुंडे साहेब, तुम्ही हे रोखायला पाहिजे. वरच्या अधिकाऱ्यानं, वरच्या कोणत्या ह्याच्याने हे रोखलं जात नाही. तुम्ही कॉग्निझन्स घेऊ नका या गोष्टीचा. तुम्ही त्याच्यात माणुसकीच्या दृष्टिकोन बघा. माणुसकीच्या दृष्टिकोन बघितलं ना तर हे सगळं संपणार आहे. सगळे अधिकारी कोणाचे आहेत? आणि अधिकारी सगळीकडे तेच असतात. पालकमंत्री जे सांगतो तेच अधिकारी तिथे येतो. येण्याच्या अगोदर त्याला विचारलं जातं, काय विचारलं जातं की माझं काम ऐकलं पाहिजे, माझा शब्द नाही आला पाहिजे. हे महाराष्ट्रात आहे, सगळ्यात जास्त आमच्याकडे. म्हणजे आम्ही फार पुढे आहेत क्राईम मध्ये. तुम्हाला वाटत असेल की हे सगळं असताना आम्ही पेपर कसा चालवितो, पण पेपर ह्याच्यामुळे चालवितो की आम्ही कधी कोणाला पैसे मागितले नाही, कोणाकडून काही अपेक्षा केली नाही. आणि त्यांनाही माहिती आहे. आता मी वाल्मिक कराडविषयी जे चांगलं बोलतोय ना, की त्यांनी काही कामं केलेले आहेत, परंतु त्याच्या सोबत हे जे बाकीची दादागिरी चालली, अहो हे नाही, एक बांगर नावाचा माणूस आहे, त्यांचाच आहे, त्यांची दोस्ती होती, त्याच्यावर कमीत कमी 8-10 गुन्हे दाखल केलेले आहेत. आणलेला एसपी त्यांचं सगळं ऐकत असतो. आता आणलेले एसपी जे आहेत ना ते नाही ऐकणार, कारण की सीएम साहेबांना पाठवले त्यांना इथं, त्यांचा डायरेक्ट सीएम साहेबांशी कॉन्टॅक्ट आहे. हा, एक मात्र सांगतो की आता जे राजकारण चालू, उद्याचा जो मोर्चा आहे सगळ्यात महत्वाचा मोर्चात बाकीचे फायदा घेतील, परंतु आम जनतेमध्ये एक भीती आहे की हे अतिरेक कुठपर्यंत चालायचा. म्हणजे ज्या पद्धतीनं मारलं गेलेलं, प्रत्येकाला भीती वाटते. मला सुद्धा भीती वाटते की आपण हे जे सगळं करत असताना एखाद्याने मोटरसायकल किंवा एखादी गाडीनं आपल्याला ओढवू शकते. फक्त हे का करत नाही, मी कधीही कोणाच्याही समोर हात पसरलेला नाही. माझं माझं छोटासा पेपर आहे साहेब आमचा, बीड जिल्ह्याचा, आणि याचा आम्ही काही फार मोठे माणसं नाहीये. आणि एवढ्या या जिल्ह्यात नाही नाही, कोणाच्याही हे विरोधात लिहिण्याची बरं का ताकद आहे आमची. भंडारीजी, हा तुम्ही हे व्यक्तिशः घेऊ हा नका. आता हे बघा की तुमचा छोटा की मोठा पेपर याला महत्व नाहीये, त्या शब्दाची ताकद आहे ती. आज तुम्ही जे एवढं बोलताय, स्पष्टपणे बोलताय, वाल्मिकी कराड हे कुठे आहेत हे धनंजय मुंडे यांना माहित आहे. 100% माहिती आहे, माहिती आहे, शंभर माहिती आहे. टक्के माहिती आहे. हे तुमचा म्हणजे तुमचं ते विधान अतिशय पटण्यासारखं आहे. दुसरं, आता हा, ते आता ते राजकारणापोटी बोलले की काय, तो भाग नाहीये. परंतु सुरेश धस हा, हे जे बोललेत की पालकमंत्रीपद भाड्याने दिलं ते आकाला, हा, म्हणजे हो वाल्मिक कराडांना, म्हणजे ते थोडस साधर्म्य आहे तुमच्या बोलण्यामध्ये. हो. आणि नाही नाही, वाल्मिक अहो म्हणजे फळे साहेब, हा, बोला बोला. अहो फळे साहेब, भाड्याने फिड्याने नाही, मालकीच केलेली होती. जोपर्यंत हे आहेत ना तोपर्यंत मालकी त्यांच्याकडेच असते इथली. हे सुरेशदास बोलताय, पण सुरेशदास साहेब तुमच्याकडे बी बरंच काही घडलेलं आहे. तुम्ही अगोदर तुमचं ते क्लिअर करा, कोणतं देवस्थानचं आहे, काय होतं. मग जेव्हा एक बोट करताना तेव्हा तुमच्याकडे 4 बोट असतात, लक्षात ठेवा. तुम्ही जे बोलताय ना, सुरेशदास जे बोलायले, पण सगळ्यात महत्वाचं एक सांगू, सुरेशदास हा माणसात जाऊन काम करणारा माणूस आहे, आम जनतेच्या ह्याच्यात जाऊन काम करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला किंमत आहे. सुरेश दसनं हे प्रकार का उचललं, सुरेश दसला हे सगळं माहिती आहे, हे का झालेलं आहे. त्यांनाही त्रास झालेला आहे. इथले संदीप क्षीरसागर का बोलतायत, त्यांनाही त्रास झालेला आहे. हे वाटे करायची, हे वाटे घ्यायचे, कमी कोणाला वाटा, जास्त कोणाला वाटा. खासदार साहेब बोलायला लागलेत, ते का बोलायला लागलेत, त्यांनाही त्यांचं जे काही जुनी हेवी दावे आहेत ना ते पूर्ण करायचे ह्या माध्यमातून. अरे मुद्दा त्याच्यावर आहे. आता हे काही जणांना भाषण नाही करायचं, आम जनतेला बोलायला लावा तिथं, तर आम्ही समजू की तुमच्या ह्याच्यात राजकारण नाही, कारण की त्याला न्याय द्यायचा आहे ना. अहो, हे पैसे देऊन चालत नसतं. कुणी 21 लाख द्यायला, 10 लाख द्यायला, 5 लाख. फक्त एकच करा, त्याच्या घरच्यांना, त्याच्या मुलाला
एक जणाला नोकरी लावा, आयुष्य सुधरून जाईल. 50 लाख 40 लाख काही कामात नाही, विसरून जा. आम्हालाही असंच वाटायचं की याच्यात काही राजकारण आहे, तो बिचारा सरपंच. अहो, त्याच्या घरची जी परिस्थिती बघितली ना, तेव्हा वाईट वाटतो. आणि ह्याचं तुम्ही जे बोललात ना आता मीडियावाल्याचं, अहो 15-20 जण अगोदर 10-5-25 जण आलेले असतात, मग एक वाकड तिकडे बोलत असतं, कोणाचे कोणते हेतू असतात, मग ते रेकॉर्डिंग करायचं, तेच प्रसारित करायचं, मूळ मुद्दा सोडून द्यायचा. असं जवळपास ह्या आमच्याकडल्या मीडियावाल्याकडून होतंय. मग तेच सगळ्यांनी उचलायचं. ह्याला माझा विरोध आहे. माझं म्हणणं ते नाहीये. माझं नाही, म्हणणं, बरोबर आहे. अजितदादा आले न बोलताच निघून गेले, अरे हे काय पद्धत आहे बोलायची? 20-25-100 माणसं गोळा करायचे, अजितदादा तिथं उभा टाकल्याने एखाद्याने शिवी दिली, तेवढीच फक्त कॅच करायची, त्यांनी वाकडं बोललेलं तेवढंच कॅच करायचं. ह्याला रंग देऊ नका. अहो, तुम्हाला मूळ महत्वाचा मुद्दा आहे, त्या माणसाला न्याय द्या. त्या बिचारी जी माऊली बसली आहे तिला न्याय द्या. आज तिचे मुलं घेऊन तुम्ही रस्त्यावर जातायत, चूक आहे. काही घेऊन जायची गरज नाही. त्यांची मुलं घेऊन जाऊन तुम्ही तिथं आता बसायला लावायला लागला. हे राजकारण नाहीये. ती माय माऊली आहे, तिथं जाऊन काय बोलायचं बोला. त्यांचे मुलं त्यांचे रस्त्यावर आणायला आणून बसून त्यांचं हे करायला लावू नका. हे चूक करायला लागलात तुम्ही. तुम्ही जसं धस यांच्याबद्दल बोललेला तसं ते संदीप क्षीरसागर ते रिव्हॉल्वर प्रकरण जे आहे ते देखील तुम्ही छापलेलं आहे. हं. हो. म्हणजे आता सर्वपक्षीय 100% मोर्चा हे आहे हे उद्या ठीक आहे, पण सर्वपक्षीय अहो, सर्व गुन्हेगारी पक्षीय आहे. मोर्चा आहे. प्रत्येक पक्षातले चार चार माणसं गोळा करायचे. सर्व पक्षीय मोर्चाची गरज नव्हती. आम जनतेचा मोर्चा पाहिजे होता, आम जनतेचा. सर्व पक्षीय मोर्चा बनायचा, सगळ्याचे दोन 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 प्रतिनिधी घ्यायचे आणि दाखवायचे का बघा सर. अहो, काय गरज आहे सर्व पक्षीय मोर्चाची? आम जनतेत चीड आहे आमची इथं. आम जनतेला भीती वाटते. अरे काय काय मारलंय त्याला, तुम्ही फोटो बघू शकत नाही. तो जो फोटो आहे ना, पाठीमागेली साईड जी घेतली गेलेली ना, अहो 1 इंच जागा नाही. का राग येणार नाही आम्हाला? काही पक्षाचा संबंध नाही याच्यात. नाही, अगदी पक्षाला तुम्ही बरोबर आहे, इथं अगदी आणू बरोबर. नका. अहो, हे काय आहे? अहो, मला सुद्धा मला का राग आला, मी जेव्हा डेड बॉडी बघितली, मुंडे साहेबांचं ते स्टेटमेंट बघितलं की तुम्ही बिहार करू नका. अहो, मला ते वाईट वाटलं. अहो, ह्याला तुम्ही राजकारण म्हणायला लागला, ह्याला तुम्ही बिहार म्हणायला लागला. हे बिहार नाही का? बिहारपेक्षा जास्त नाही का? 1 इंच जागा नाही साहेब. 1 इंच जागा नाही त्या माणसाच्या अंगावर. असं मारणं असतं? नाही, आता हे 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 जे आहे हे म्हणजे हळूहळू हे गुंड पोचले गेले. रिव्हॉल्वरचं तुम्ही सांगितलं, सगळ्या धंद्यांवर यांचं वर्चस्व आहे, कमिशन आहे, हे सगळं जे रॅकेट जे आहे ते रॅकेट धनंजय सगळ्याच मुंडे राजकारणी यांच्यासारख्या तुम्ही त्यांना राजकारण्यांच्या टार्गेट आश्रयामुळेच करू नका. वाढलेलं सगळेच आहे. राजकारणी म्हणजे केलेले साहेब. धनंजयच्या ऐवजी सगळ्या राजकारणी धनसंचय म्हणायला पाहिजे. सगळ्या राजकारणी हम्म. वाळूमध्ये म्हणजे गंगेच्या काठचे वाळू असले म्हणजे तिथला आमदारचा संबंध येतोच तिथं. इकडल्या रेल्वेचे हे असते की हो इतका पैसा मिळतो आम्हाला. एक एकर म्हणजे एक गुंठ्याला आम्हाला 40-40 50-50 लाख रुपये मिळत आहे. सगळे बापरे. बोगस, काही फरक पडत नाही. FIR नोंदविला जात नाही, पैसे मिळून जातात. मी बातम्या छापतो, बरं मला काही दुःख नाही, माझं काम बातमी छापणे. ठीक आहे, त्याच्यात 10-20 लाख रुपये कमी झाले असतील, मी 10-20 लाख रुपये सरकारचे वाचले याच्या पद्धतीने बघतो. बरं हेही सांगतो, कधी कुणी माझ्यावर प्रेशर केलेलं नाही. 2 आरोपीचं सांगतो. धनंजय मुंडेला 100% ते आरोपी माहित नाही, 100% हे मला मान्यच आहे. परंतु हे प्रकरण जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होणार नाही, हे धगधगतच राहणार आहे आणि लोकांना त्याच्याशिवाय शांती नाही. माझी हम्म. विनंती आहे तुमच्या माध्यमातून या सगळ्या मोर्चेकऱ्यांना, काही बोलू नका. एकच फक्त की वाल्मिक कराडला अटक करा आणि पळत पळत त्याला 302 मध्ये घालायचा प्रयत्न करू नका. म्हणजे त्यांना सूत्रधार करा, 120 मध्ये घ्या. अरे असं चालत नसतं. 120 मध्ये घ्या, ऑडिओ पाहिजे, व्हिडिओ पाहिजे. उगाच तुमचा राग आहे म्हणून तुम्ही 302 मध्ये घ्या, 120 मध्ये असं चालणार नाही. म्हणजे तुम्ही तुमचे सगळे राजकीय हेतू इथं ह्या माध्यमातून सफल करू नका. जे देशमुखचं झालेलं आहे त्याला न्याय द्यायचा आहे आम्हाला. काही नाही, त्यांचे लेकर बाळ नका रस्त्यावर आणू. हात जोडून विनंती आहे, त्यांचे लेकर बाळ रस्त्यावर आणू नका. त्याच्या नाही, भावाला सुद्धा आणू नका. हम्म. नाही, मी तुम्हाला तेच विचारत होतो. ते विष्णू चाटे आणि यांचे जे काही 35-40 कॉल झाले, त्याच्यानंतर ते काही व्हिडिओ कॉल त्याच्यावरून झालेले, ते CDR सापडत नाहीये, म्हणजे कॉल डिटेल्स रेकॉर्ड सापडत नाहीये, असं लोकांच्या मनामध्ये शंका आहे. दुसरं मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की वाल्मिक कराड यांच्या हातून किंवा त्यांच्या लोकांच्या हातून 32 ते 36 खून झालेले आहेत. हे नाही नाही नेमकं नाही, म्हणजे असे काय 32-36 काय खून नाही. त्याच्यामध्ये? हे बघा, ही मीडिया ट्रायल आहे, याला मीडिया ट्रायल नाही. अरे 36 खून म्हणताय ना, चला लिस्ट द्या. छापत असताना विचार करा, मी विचार करतो 36 खून झालेत ना, चला लिस्ट द्या ना.
कोणाकोणात झाले ह्या बोलायला काय किंमत आहे? तुम्ही कुणी उठवायचं काय आणि म्हणजे विनाकारण बदनाम करायचं हे बी चूक आहे. 36 खून झाले म्हणतायत ना तुम्ही, एक लिस्ट द्यायची. आता मी हे तुमच्या माध्यमातून बोलू शकतो, पण मी पत्रकाराच्या विरोधात जाणार नाही. मला काय करायचंय? तुम्ही जाऊ मला विचारता 36 कोणची लिस्ट कोण देतो, चला उद्या द्या 36 लिस्टची. कोणची व्हिडिओ म्हणताय, ऑडिओ म्हणताय, मी माझं मनगडन तर काही लावायचं. व्हिडिओ आहेत, ऑडिओ बिलकुल 100% माझं म्हणणं ऑडिओ आपले हे असतील, कॉल्स असतील, का नाही जाणार कॉल? कॉल जाणारच आहे त्याला, कारण ते त्यांचा नेता आहे. हे सगळे 5 जण एकाच समाजाचे. अहो पण तुम्ही ह्याच्याकडे लक्ष वेधतो मी तुमचं, की तो स्वतः भाऊ म्हणतोय की आमची तर ते भागीदार होते, ते 5 माणसं आमची शेती 20 वर्षापासून करतायत. त्याला म्हणून म्हणलं ना की राजकारण आणू नका हो. त्याला न्याय द्यायच्यासाठी तुम्ही काय बोलायचं ते बोला. हे काय आहे कामाचं? तुम्ही इथं जातीवाद आणू नका, कारण की तो स्वतः भाऊ म्हणतोय, काय म्हणतोय की नाही हे 5 जण ह्याच्यात जातीवाद आणू नका तुम्ही. 5 जण त्याच समाजाचे, त्याची ती शेती वाहतात ते. आणि पुन्हा मग एक दलित माणूस आणला, त्यांनी फोन केला की लगेच मग दलिताच्या ह्याच्या हे करून सांगायचं. कायदा हे सांगतो की दलितावर अत्याचार झाला की दलिताचा संबंध आला त्याच्यात अॅट्रॉसिटी दाखल होते. अरे पण असं तुम्ही हे करू नका त्याला. म्हणजे ह्या मूळ मुद्दा बाजूला चाललाय साहेब, मूळ मुद्दा. आणि का जातोय बाजूला? अटक नाही. अटक नाही त्याच्यामुळे लोकांना राग आहे. आणि पोलीस यंत्रणा, अरे सीएम साहेब तुम्ही गृहमंत्री आहेत, तुमचं हे ह्याच्यात तुम्ही हे पकडायला लावायला पाहिजे. तुम्ही त्याच्यात मॉनिटरिंग करायला पाहिजे. सीएम असताना, सीएम सभागृहात उत्तर देत असताना मग आरोपी पकडला जात नाही. वा रे वा. म्हणजे जर आरोपी पकडला असता तर उद्याच्या मोर्चा निघाल का? आणि आता ठीक आहे पकडलं, काय होणार आहे? पकडल्यानंतर पुन्हा बेल होणार आहे, 3 महिन्यानंतर बेल होणार आहे. मग त्याच्यानंतर पुन्हा काही होणार नाही. काय आपली कायदा, आपली न्याय व्यवस्था? म्हणजे इथं ट्रायलसाठी 1 वर्ष मध्ये राहायचं, 2 वर्ष राहायचं, शिक्षा झाली अपिलात जायचं आणि लगेच बेल घ्यायची. म्हणजे ती चांगली बाब आहे. म्हणजे इथं ट्रायलमध्ये 1 वर्ष राहणार आणि तिथं मात्र लगेच बेल होणार. अरे काय न्याय व्यवस्था आहे? हे बघा मी फार छोटा माणूस आहे, पण मला जे अनुभव आले ते बोलतोय. नाही, हे म्हणजे बघा, मी कणकणीत तुम्ही तुम्हाला सांगतोय. तुम्ही धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचं कुठं चुकलंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुठं चुकतंय हे जसं सांगताय, तसं दुसऱ्या हा. बाजूला सगळे राजकारणी मिळून आपले राजकीय खाज कशी भागवून घेतात हे देखील तुम्ही सांगताय. हे फार हो. महत्वाचं आहे आणि ते पटण्यासारखं आहे. आणि पत्रकारितेचं खरं हेच काम आहे. आपण तटस्थपणे बोलत असताना, या घटनेकडे बघत असताना, याचा कुणी गैरफायदा घेऊ नये हे देखील सत्य आहे. पण मूळ जे साहेब हे इथे छापायला सगळं जे अर्थकारण सडलेलं आहे, त्याचं कारण जे आहे त्याला राजकारणच आहे. आणि मग हो. ज्या राजकारणातला जो म्होरक्या आहे, जो समजा पालकमंत्री आहे, होते किंवा होऊ इच्छितात, यांनी कुठेतरी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की नाही? हो 100% आत्मपरीक्षण. म्हणजे अहो अगदी मी हेच म्हणतोय ना, की ह्याच्यात जर हे प्रकरण हे करायचं असेल, म्हणजे जर न्याय देत असेल, धनंजय मुंडे साहेबांना वाल्मिक कराडला सरेंडर करायला लावायचं. सगळ्यात महत्वाचं. त्याच्याशिवाय काही सगळं प्रकरण कुठं फिरतंय? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे. का हो? पंकजाताईकडे का जात नाही हे प्रकरण? नाही जात त्यांच्याकडे, कारण त्या बाईने हे केलेलं नाहीये. तुम्ही त्या बाईला काही नाव ठेवा, 1 रुपयाचा आरोप नाही. 1 रुपयाचा आरोप नाही त्या बाईवर. कोणत्या शिक्षकाचे बदलीत पैसे खाल्ले, गुत्तेदारीत पैसे खाल्ले, कोणाकडून खंडणी घेतली, कोणा पोलीस स्टेशनला फोन केला, हे कोण, हे सगळे आरोप कुठे चिटकतात? पडळीला जाऊन वाल्मिक कराडकडे चिटकतात. त्यांच्याकडे कोणताही वाल्मिक कराड नाही तिच्याकडे. आणि मी हे वाईट बोलत नाही, चांगल्या राजकारणासाठी बोलतो. 5 वर्ष तुम्हीच आहे, तुम्हीच राहणार आहेत पालक, म्हणजे नाही, मंत्री राहणार, पालकमंत्री राहणार, आमदार राहणार. नाही, बरोबर आहे. मी आता आपली वेळ संपत आलेली आहे. माझा शेवटचा एक प्रश्न आहे तुम्हाला. पंकजा मुंडे म्हणतात ते माझं लेकरू होतं, निवडणूक काळामध्ये माझ्या बूथवर ते संतोष देशमुख काम केलेलं आहे, ते शिक्षा झाली हो. पाहिजे हे म्हणतात आहे. धनंजय मुंडे देखील ते म्हणतात आहे की हे क्रूर हत्या झालेली आहे. दुसरीकडे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे वाल्मिकी कराड यांनी स्वतः पालकमंत्री असल्यासारखं राहून जे काही गुन्हेगारी पोचलेली आहे, जे काही भ्रष्टाचार केलेला आहे, ज्या काही घटना घडलेल्या आहेत, या ज्या घटना घडवणाऱ्यांना त्यांनी समर्थन दिलेलं आहे हे देखील तुम्ही सांगताय. मग असा प्रश्न आहे की मग इतके वर्षापासून हे चालू आहे, हे काही गेल्या महिन्यात किंवा 2 महिने झाले नाही, नाही हे नाही. अनेक वर्षांपासून चालू आहे. मग ते हो हे 100%. मग मला सांगा, अशी लोक चळवळ का उभी राहिली नाही? जसं आता ते सुनील साहेब केंद्रे, लोक, हा, ते त्याचं कारण सांगा तुम्ही. त्याचं कारण आम्हाला अधिकारी चांगली पाहिजेत.
नुसते कलेक्टर आणि एसपी बदलून चालत नसतात. कलेक्टर, एसपी, सीओ, ग्रामीण ह्याच्यातले सीओ आणि खालची जी यंत्रणा आहे ती यांचीच यंत्रणा आहे. खालचे पीआय, तहसीलदार, म्हणजे वाळूकडले तहसीलदार, इकडले तर हे सगळी यंत्रणा बदलावं लागेल. आणि ह्यांच्या रिकमेंडेशन, पालकमंत्र्याच्या रिकमेंडेशन यंत्रणा चालत नाही. जर तुम्हाला हे बदलायचं असेल तर मुळापासून तुम्हाला दुरुस्ती करावं लागेल. पुन्हा आता हा तुमची वेळ संपत आली तरी सांगतो मी तुम्हाला की आमच्याकडे काय होतं की लगेच लिस्ट टाकली जाते किती वंजारी अधिकारी आहेत, किती मराठा अधिकारी आहेत. अहो, अख्ख्या 27, 30, 32 जिल्ह्यामध्ये वंजाऱ्याचे सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे आहे? आमच्या बीड जिल्ह्यात आहे. वंजारीचे लोक जास्त येणारच आहे. मग इतर जिल्ह्यात मराठा असेल ते मराठा येणारच आहे. पण ह्याचाच इश्यू केला जातो की बघा किती आलेले आहेत, ओबीसी किती आलेले आहेत. अहो, हे सोडा. अधिकारी चांगले पाहिजे, कोणत्याही जातीचा येऊ, अधिकाऱ्यांना निष्पक्ष काम केलं पाहिजे. आणि ह्याचं कंट्रोलिंग सीएम कडे पाहिजे. सीएम च्या मध्ये एवढा वेळ नाहीये. कुणीतरी ओएसडी नेमा आणि मग ह्याच्यावर बघा मग लग्न लागतो का नाही. इथल्या सगळे जेवढे अधिकारी आणि यांचे लागे बांधे असतात हेच बदल्या करून आणतात. कसं होणार आमच्या इथलं? हा, एक चांगले अधिकारी का केंद्रीकर असताना कंट्रोल नाही आला? लगेच तुम्ही सगळ्यांनी मिळून बदली करून टाकली. एक एसपी आला चांगला, लक्ष्मी गौतम पोद्दार, केली की नाही तुम्ही बदली? अधिकारी ह्याला जास्त जबाबदार आहे. ह्याला प्रशासकीय यंत्रणा म्हणजे सीएम कार्यालय ते जास्त जबाबदार आहे. नाही, तुम्ही हे फार स्पष्टपणे सांगितलेलं. आता बघा, मराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांनी निवेदन दिले की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. असे म्हणजे हे आता कुठल्या रूपाने, हो आता नाही, कुठे रेणापूरचा आज मग झालेला तुम्ही आहे. आता राजकारणाला म्हणजे बोलायला लागला. हे आता राजकारण पूर्ण. नका करू. हा, हा. हे याच्यात राजकारण व्हायला लागलं. हे नका करू तुम्ही. अगोदर तुम्ही पहिली मागणी केव्हा करायची? अगोदर त्याला अटक करायला लावा, नंतर बघू आपण काय करायचं. मग काय व्हायला लागलंय? मग निवळ दोन समाज वेगळे व्हायले. अहो, नका करू असं. हात जोडून विनंती आहे आमची तुम्हाला की तुम्ही त्याच्यात राजकारण आणू नका. आणि हे नाही बोलू तर. शकत नाही हे मीच बोलू शकतो. हा, कोण भंडारीजी, नाही आपली बोलणार. वेळ वेळ संपलेली आहे. तुम्ही पत्रकारिता आणि सर्वसामान्यांची नाळ आणि लोकांची नेमकी काय भावना आहे, लोकांना तुमचं फालतू राजकारण, एकमेकाच्या ओरावर बसण्याचं राजकारण नको आहे. जिल्ह्याचा विकास पाहिजे, शांतता पाहिजे. वारकरी परंपरा असलेला तो जिल्हा आहे. म्हणजे उगीच तो बदनाम व्हायला नको. आता धनंजय मुंडे म्हणतात त्याप्रमाणे एकट्या या जिल्ह्यात सगळं होतंय असं नाही. म्हणजे त्यांची ती, तुम्ही बॉडी लँग्वेज जे बोललात, म्हणजे त्यांचा तो ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे एकतर त्या वाल्मिकी एक लाख कराडला चाळीस हजार पोचलं, मोठं केलं. आता तोच राक्षस तुम्हाला खायला निघालेला आहे. म्हणजे त्या अर्थाने तुमचं राजकारण संपवायला निघालेलं आहे. तर आता तरी हा. तुम्ही शुद्धीवर या आणि त्याला पकडून त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा होईल असं बघा. असं तुमचा एकूण बोलण्याचा सूर होता. धन्यवाद.